आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबाबत आमदार रोहित पवारांनी एक्सपोस्ट केली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर चमकोगिरी करण्यापेक्षा निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर किंवा ॲडव्होकेट वर्षा देशपांडेंसारख्या अराजकीय व्यक्तींची नेमणूक करणं गरजेचं आहे, असं रोहित पवार म्हणाले। आसावरी संतोष जगदाळे यांनी उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची भेट घेतली। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळेंची मुलगी आसावरी जगदाळे यांना पुणे महापालिकेत नोकरी मिळाली। या भेटीत नीलम गोऱ्हेंनी आसावरी जगदाळेंचा सत्कार केला। नाशिक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनेत्रा पवारांनी देवगिरी निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक घेतली। रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर होणाऱ्या बैठकीला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही उपस्थित होते। रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पदाचा कारभार कोणाकडे सोपवला जातो याची चर्चा सुरू झाली आहे। यात आमदार सरोज अहिरे, प्रवक्ता प्रतिभा शिंदे, वैशाली नागवडे आणि माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांची नावे चर्चेत आहे। आमदार आदित्य ठाकरेंनी कॅप्टन खरात प्रकरणावरून टीका केली आहे। महाराष्ट्रात तशी कधी संस्कृती नव्हती, भोंदूबाबावर कारवाई करणं गरजेचं आहे। ज्यांच्याबरोबर फोटो आहेत त्यांचे राजीनामे झाले पाहिजे असंही आदित्य ठाकरे म्हणाले। अशोक खरात सारख्या धार्मिक बुवांचा आजकाल सरकारी पातळीवर उदो केला जातोय अशी टीका शेतकरी नेते राजू शेट्टींनी केली आहे। मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला देखील अनेक अशा प्रकारची बुवा बसलेले होते असंही शेट्टी म्हणाले। ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांनी खरात प्रकरणावर भाष्य केले। हे प्रकरण रुपाली चाकणकर यांच्यापर्यंतच मर्यादित नाहीये, या प्रकरणाचे धागेदोरे खूप खोलवर आहेत। राज्यकर्ते अनेक गुन्ह्यांच्या पाठीशी घालतायत अशी टीका भास्कर जाधवांनी केली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचा अजब कारभार समोर आलाय। सिडकोनं टेंडर काढून विकलेल्या भूखंडाचं हस्तांतर करण्याचा ठराव मांडण्यात आला। विकासकानं खासगी रुग्णालय उभारल्यानंतर सदर भूखंड इमारतीसह महापालिकेला हस्तांतरित करून या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्र उभारण्याचा ठराव मांडलाय। रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा लोकभवनात संपन्न झाला। यावेळी उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिच्या विवाहाची तारीख ठरली आहे। रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा लग्न सोहळा 20 जून 2026 रोजी मुंबईत होणार आहे। सुळे आणि लखानी कुटुंबियांकडून या लग्न सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। अशोक खरात बाबत न्यायालय योग्य तो निर्णय घेईल। एका मंदिरामुळे माझी अशोक खरात सोबत ओळख झाली। खरात माझ्या ऑफिसमध्ये एकदाही आले नव्हते। खरातशी वैयक्तिक संबंध जोडणं चुकीचं आहे असं आमदार दीपक केसरकरांनी स्पष्टीकरण केलं। संजय राऊत यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत। खरात कधीही माझ्या कार्यालयात आलेले नाहीत, त्यामुळे ते माझे विभाग चालवत होते असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे असं म्हणत दीपक केसरकरांनी राऊतांच्या आरोपांना उत्तर दिले। आमदार महेश शिंदेंनी शशिकांत शिंदेंना टोला लगावलाय। शशिकांत शिंदे मिठाचा खडा आहे, जिथे जातात तिथं शेवट होतो असा खोचक टोला महेश शिंदेंनी लगावला। रुपाली चाकणकर यांचा महिला कार्यकारिणीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरचा फोटो व्हायरल होतोय। राजीनामा दिल्यानंतर चाकणकर कार्यकर्त्यांना धीर दिलाय। काळजी करू नका, आयोगाचा राजीनामा दिलाय, प्रदेशाध्यक्ष पदाचा नाही असं चाकणकर म्हणाल्या। अजून किती खालच्या पातळीवर आपण उतरणार आहोत? जादूटोणा विरोधी कायदा आपल्याकडे आहे, पण तेच नादी लागणार आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी विधान केलं। भोंदूबाबांवर कारवाई करून फडणवीसांनी खरी हिंदुत्वाची भूमिका दाखवली आहे। हिंदुत्वाच्या नावावर बाजार मांडणाऱ्यांना सरकारनं कडक इशारा दिलाय असं विधान नवनाथ बन यांनी केलंय। रुपाली चाकणकरांना आयोगाचा राजीनामा आलाय, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। खरात यानं जे दुष्कृत्य केलंय त्यावर कारवाई व्हावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कडक भूमिका आहे असं सुनील तटकरे यांनी विधान केलंय। स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केलाय। प्रशासकीय अधिकाऱ्यांना गरगडासारखी वागणूक दिली जाते। जिल्हा परिषद अध्यक्षांची निवडणूक होती, पालकमंत्र्यांना परिषदेच्या कार्यालयात जाण्याची काय गरज होती असा सवाल गोरेंनी उपस्थित केला। पालकमंत्री विखे यांनी ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीची भेट घेतली। ऍसिड हल्ल्यानंतर उपचाराचा सर्व खर्च प्रवरा ग्रामीण रुग्णालय करणार आहे अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली।
उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली। अच्युत पवार यांच्या निधनानंतर उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी सुनेत्रा पवारांची सांत्वनपर भेट घेतली। बंधुगिरीने सरकार पडत नाही, जनतेच्या आशीर्वादानेच सरकार टिकतं, विश्वासघातानं आलेलं महाविकास आघाडी सरकार पडलं। 2019चा खंजीर विसरू नका असं म्हणत नवनाथ बन यांनी राऊतांना टोला लावला। रुपाली चाकणकर, तुमच्या डोक्यावर अटकेची तलवार आहे, त्याचा विचार करा। तुम्ही कायम पीडितेचा आवाज दाबायचा प्रयत्न केलात। हा सगळा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे। तुमची नार्को टेस्ट झालीच पाहिजे आणि तुम्हाला अटक होणं गरजेचं आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या। उद्धव ठाकरेंच्या अशोक खरातवर मेहरबानी होती। शिवनिका संस्थांसाठी दारणा धरणाचं पाणी आरक्षित केलं होतं। ठाकरेंनी शेतकऱ्यांचं पाणी खरातला दिलं होतं, अशी टीका सत्ताधाऱ्यांनी केली आहे। अशोक खरातचं पुणे कनेक्शन आहे। पुण्यातील उद्योगपती खरात प्रकरणात अडकलेले आहेत। खरात प्रकरणात रवींद्र धंगेकरांनी हा दावा केलाय। 2 दिवसात मी आणखी माहिती देणार, असंही रवींद्र धंगेकर म्हणाले। चाकणकरांचा राजीनामा हा होणारच होता। ज्यांचा विश्वास बंधुगिरीवर आहे, ज्यांचा विश्वास असा अनिष्ट प्रथांवर आहे, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या महिलांच्या अन्यायाविरुद्ध त्या न्याय देण्याची भूमिका स्वीकारू शकत नाही, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी काही बंधन पाळलं पाहिजे। अशोक खरात प्रकरणी योग्य ती कारवाई होईल, असं विधान छगन भुजबळ यांनी चाकणकर आणि खरात प्रकरणी केलंय। आतापर्यंत 135 गॅस एजन्सी काम करतायत। युद्धापूर्वी जे गॅस उपलब्ध होते तेवढाच गॅस पुरवठा आता देखील नाशिक जिल्ह्यात होतोय। व्यावसायिक सिलेंडर गॅसबाबत थोडी अडचण आहे, तीही दूर होईल, असं छगन भुजबळांनी विधान केलंय। अंधश्रद्धा विरोध विधेयक होऊन सुद्धा महाराष्ट्रात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी समर्थन करणं तसंच त्यांनी केलेल्या पापांमध्ये अप्रत्यक्षपणे सहभाग घेणं निषेधार्ह आहे। खरात प्रकरणात जे अडकलेले त्या सर्वांची चौकशी झालीच पाहिजे। रुपाली चाकणकरांनी राजीनामा देऊन नाटक केलंय, असं वक्तव्य ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊतांनी केलंय। शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या मनात अजूनही मंत्रिपदाची खंत आहे। भंडाऱ्यात वैनगंगा कृषी धारा महोत्सव आणि नवतेजस्विनी जिल्हास्तरीय प्रदर्शनामध्ये भोंडेकरांनी मंत्रिपदाची भावना व्यक्त केली। जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या बातमीची मंत्री आशिष शेलारांनी दखल घेतली। उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी इथं 3.5 एकर द्राक्षबाग अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाली। जय महाराष्ट्राने ही बातमी प्रसारित केली होती। त्यानंतर मंत्री आशिष शेलारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली। शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। कांदा, द्राक्ष, केळी, ज्वारी, मका, कडधान्य, फळबागा यांचं प्रचंड नुकसान झाले। या सगळ्या भागात शासनानं तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत